हॅलो गाईज, मी तुमचा होस्ट इंद्राज आपोणकर बगबगच्या चौथ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आज आपल्या सोबत आहेत क्राऊड फिल्म नाट्य संस्था डोंबिवली, जिने डोंबिवलीला पहिला मानाचा करंडक सवयी आणून दिलेला आहे. आणि आज आपल्यासोबत या पूर्ण एपिसोडमध्ये आपण त्यांच्यासोबत काही कॅज्युअल गप्पा धमाल मस्ती करणार आहोत. तर पूर्ण एपिसोड बघा शेवटपर्यंत, स्टे ट्यून. पण पहिल्यांदा रॅपिड क्वेश्चन्स घेऊया आणि मग त्याच्यानंतर तुमच्या डिरेक्टरकडे जाऊया. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, कोण कोण करणार आहे, कोण उत्तर दे. अच्छा, डिरेक्टर काही आपला म्हणजे विनय दादा जेव्हा सांगतो तेव्हा म्हणणार की हा 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 समजलं समजलं सगळं समजलं, पण मग नंतर जेव्हा ऍक्च्युअल परफॉर्म करणार तेव्हा मातीच खाणार, असं कोणी तुमच्या असं आमच्यामध्ये हीच आहे. चेतनावरती हे थांब ना, माईकवर बोल ना. चेतनावरती आरोप लागलाय. चेतना काय असं होतं? नाही, एकदाच झालं. हे पण मी आता इम्प्रोव्हायझेशन मध्ये बघितलं. सगळे गणले होते आज. अच्छा, हे पण हे टीमवर्क होतं, सगळे गणले नाही म्हणायचं, आपलं आपलं बोला. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. आपला डायलॉग सुरू होण्याच्या म्हणजे आता विंगेमध्ये आणि विचारणार शाळेला माझा डायलॉग काय होता यार, असं कोण करतं तुमच्यातलं? काय असं किस्सा आहे असा की तू डायलॉग विसरला होता आणि तुला आता जायचं एंट्री घ्यायची? आताच मी डायलॉग विसरलेलो म्हणून दुर्बीन घेऊन बसलेलो. त्याच्यानंतर मग आतमध्ये इथे आलो आणि सर्वांना विचारलं माझा एंट्री कधी आहे ते सांगा, बाकीचं मी बघून घेतो. मग बाकीचं मी बघून घेतलं, ते तुम्ही बघितलं. तुला काय सांगायचं त्याच्याबद्दल? तो मगाशी मला विचारायला होतं माझं वाक्य काय, मला सांग ना, तुला माहिती ना. मग तेच, आणि तू परत गेला मग लगेच वाक्य विचारून. अच्छा. पण त्याने ते वाक्य घेतलंच नव्हतं. नाहीच घेतलं म्हणजे वाक्य विचारून पण हा वाक्य घेत नाही, आता माणूस आहे विंगेमध्ये. वाक्य घेतलं नाही मग मी पुढे काय बोलू. अच्छा, जास्त वॉटर ब्रेक आणि सुसूचं ब्रेक कोण घेते की मध्ये मध्ये कारण काढून जाणार तुमच्यातलं? हे यार, सगळे क्रेडिट तुम्ही तिला देताय. काहीतरी काही वेगळा किस्सा आहे का तुमच्याकडे असा की हा किस्सा ना विसरणारच नाही, म्हणजे उद्या मोठे ऍक्टर झालो ना तरी हा आम्ही पॉडकास्ट मध्ये सांगणार किंवा इंटरव्ह्यू मध्ये, असा कोणाकडे काय किस्सा आहे ऍक्टिंग रिलेटेड? माझा एक किस्सा आहे. म्हणजे आम्ही आताच एक बापावरती एक नाटक केलं होतं, जे फुल इमोशनल नाटक होतं. आणि त्या एंड सीनला सगळे म्हणजे साईडले वगैरे येतात आणि पूर्ण माहोल एकदम सायलेंट, सगळे रडतात, आई बहीण रडतात, सगळे त्यांचे बंडेज वगैरे. आणि तिकडे एक ना चाईतल्या माणसाचं एक वाक्य असतं की चांगलो मित्र होतो रे. तर तिकडे आमचे एक लेजेंड, तर तिकडे एक माझा लेजेंडरी मित्र आहे दर्शित. ते वाक्य ह्याला घ्यायचं होतं आणि सगळं 3 सीन कंटिन्यू होत आहेत. पूर्ण ऑडियन्स आता एकदम आय कॉन्टॅक्टने बघतोय की काय होणार. आणि मग पहिलं वाक्य पडतं, चांगलं कुत्रं होतं रे. सो मला तुला एक क्वेश्चन आहे की लेखकाने दिलेले डायलॉग, तुम्हाला एक स्क्रिप्ट येते बरोबर, इम्प्रोव्हाइज कोण सगळ्यात जास्त करतं की ऍक्च्युअल डायलॉग काहीतरी वेगळे ठरले आणि तिकडे जाऊन काहीतरी वेगळंच घेते, असं कोण? असं मला तरी आठवत नाही. जाऊ ते, इम्प्रोव्हायझेशन सगळ्यात जास्त कोण करतं? की ऑन स्टेज इम्प्रोव्हायझेशन? नाही, सगळे मोस्टली शांतच असतात, त्यांना वाक्यच माहिती. अरे यार विनय यार, काय यार, आपल्याला किती सारे इम्प्रोव्हायझेशन व्हायचे. हा, तुमच्यामध्ये असं काहीच नाही म्हणजे भन्नाट कॅरेक्टर काहीतरी वेगळं, दुसऱ्याचा विचार करतात, हे तू बोलणारच का असं झालं, तर बघत असतात की काय काय चालू आहे. अच्छा, हे पण आता हा बोल. इम्प्रोव्हाइज तर नाही, पण जी ट्रेन चालली आहे ना त्याचा दिशा तिचा असतो. तू असं काय करतेस ताई की तुझ्यामुळे सगळी दिशा बदलून जाते? मम्मी हा, काल ऍक्च्युली म्हणजे मराठी नाटक आहे आणि ते आम्ही 1940च्या दरम्यान ना 2040 दरम्यान होतं, तर मी चुकून बोलली आम्ही पण तुमची बहीण आणि मम्मी आहोत ना. हे मी नोटीस केलं होतं. मला कळलं नाही म्हणून मम्मी आणि आई घ्यायचं होतं, तुम्ही मम्मी घेतलं चुकून. आपले मालवणी नाटककार तुला माहिती आहेत का ज्यांनी साता समुद्रापार नाटक पोचवलं? कोण? मच्छिंद्र कांबळे. अच्छा, तर मग त्यांचं कुठलं नाटक बघितलंयस का तू? नाही बघितलं. नाही बघितलंय. मालवणीतला एखादा डायलॉग म्हणून दाखव ना की जो तुझ्या आवडीचा आहे किंवा कुठेतरी तू सिरियल मध्ये बघितला असशील, ऐकला असशील असा. नाही आठवते? अरे माझ्या ते मालवणीत नाही होतं पण मराठीत होतं. भलागबाईच्या टायमाला दिलेलं माझ्या. आय 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 मेले, माझ्या वाट्या काढतेस का काय आता?
हे आवाज कसला भन्नाट आहे या मुलीचा यार. ही थिएटरची खरी मजा आहे. हा इकडच्या लोकांचा आवाज आहे. रंगमंचावर वेगवेगळ्या वस्तू असतात, तर त्यातली एक वस्तू आणि तिचा मोनोलॉग, की ती वस्तू बोलायला लागली तर काय बोलेल, जसं की आत्मकथन. ओके ओके, हा. तर मग आता तुला मी एक रंगमंचाचा एक महत्वाचा भाग देतो, की पडदा बोलायला लागला रंगमंचाचा तर काय बोलेल. 1 मिनिटाचं सादरीकरण करायचंय. अरे बापरे, लवकर सोडा रे मला जीव गुदमरतोय. अरे कधी हिचा काम, कधी मी असं येतोय. अरे माझ्या भावाला भेटायचंय. अरे ये लवकर ये रे, मिठी मारायची तुला. हा सोडा. हा सोडतोय. हा ये. हा अरे ते बघ ओझो काय करतायत. अरे इकडे ऑडियन्स बघ वाट बघतायत. हा अरे बापरे, धडपडत आहेत. जा सांग यांना. काय सांगू, तुझं जाऊ दे, पहिले त्यांचं बघ. अरे तू बघ पहिले. हा अरे लवकर नाटक चालू करा, इथे ऑडियन्स वाट बघतायत. पण तुला एक सांगू काय, अरे यार पण तुला माहितीये, मला याचं खूप नशिबवान वाटतं की या नाटकाची सुरुवात ना आपल्याकडनं होते. जोपर्यंत आपण इथून चालू करत नाही ना, तोपर्यंत नाटक चालूच होणार नाही. त्यासाठी आपण काहीतरी मोठं पुण्याचं काम केलं, आपल्याशिवाय नाटक घडतच नाही. हा हे मात्र ते योग्य बोल. हा हे काय याचं सगळं सादरीकरण बघून ना अक्षरशः अंगावर काटा आला. आणि मला कुठलं नाट्यगृह आठवलं माहितीये का, कोल्हापूर मधलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, जे भरपूर टाइम पासून बंद होतं. आणि त्या नाट्यगृहाच्या पडद्याची कैफियत काहीशी अशीच असेल असं मला वाटतं. आणि तू ते जिवंत केलं यार, की आम्हाला फील झालं की पडदा बोलतोय. ते बरोबर काय. आता दुसरं कॅरेक्टर कोण करणार. अरे बापरे यार, यंग टॅलेंट. नाव प्रतीक गावडे. काय? प्रतीक गावडे कोकणात लोक आहे. कोकणातला असं आहे. होय, आपलं कणकवली इथून बस माता आहे. नाही, माझा उभं राहूनच असं उभ्या राहणं असतं सगळ्या काम. अच्छा, तर आपला बॅकड्रॉप असा ना हा. मागचा. बॅकड्रॉप नको करू, मी सांगणार. अरे बापरे. मोडो करू. हा, रंगमंचावरचा मोडा याची आत्मचरित्र तुला सांगायचंय. अच्छा. सावकाश काय करतास मेल्यांनू. हा थांब, वाईच हाय फिरव. ऑडियन्स मी दिसा खोय ना, वाईच हाय फिरव. हा आता कसं दिसतंय. हा पब्लिक आहे, लय असं पब्लिक आहे, मुली पण असोत. अरे बाबा, माझ्यावरती काय वास ठेवतो तू मेले. कोण तू कागद घेऊन फिरत असतो का ठेवायचा. हा काट आईला मरतले मेले. मोड म्हणून काय पण ठेवतं रे वरती. मोडल्याने माका एला तोंडात देखील शिवी येतात, पण घालीच नाही तर वेगळा असा. फक्त आईला ह्या कोण नवीन येतात माझ्या बाजूक. ग बाय माझी आई. नमस्कार, कशी आहेस. हा जाणार आहेस का तू आता. अच्छा ठीक आहे चालत. कोण होती काय माहिती, पण मस्त होती. रवान दे. आता नाटक कधी सुरू होत त्याला. पडदे किती बंद करतात. नाटक झाला माका काय आणलं. मेल्या कुत्र्या, ती वरती लाईट काढून माका आणलं. हय हराम घर झाल्या. सो आता आपण ना रंगभूमीशी रिलेटेड काही इंग्लिश शब्द आहेत ते तुम्ही मराठीमध्ये सांगायचे, कारण मराठी थिएटर करताय तुम्ही सगळे, हो ना. अरे हे हो, तू नवीन चेहरा आहे, कुठला आहेस तू. कहा से हो. डोंबिवली से हो. अच्छा, नाव काय तुझं. इकडे ना नाव काय तुझं मित्र. मेरा नाम राज शिल्पकार है. राज शिल्पकार. Yes. कहाँ से हो. मैं यूपी से. युपी म्हणणं म्हणजे ही खरी मराठी नाटकाची ताकद आहे. लोक म्हणतात की मराठी नाटक संपणार आहे. हिंदी माणसं इकडे मराठी माणसं मराठी नाटक शिकायला लागली. कुठे संपणार आहे मराठी नाटक. हा संपणार आहे का. ही ताकद आहे मित्र. तर आता आपण इंग्रजी नावं आणि त्यांना मराठी प्रतिशब्द घेणार आहेत. सो थिएटरला मराठीत काय बोलतात. नाट्यगृह. अच्छा, सोलोलुकीला मराठीत काय म्हणतात. स्वगत. सोलोलुकीला मराठीमध्ये स्वगत असा शब्द आहे. ओके, तर मग पुढचा शब्द आहे तुमच्यासाठी स्पॉटलाइट.
प्रकाश झोत, लाइटिंग, प्रकाश योजना आहे. करेक्ट आहे. साऊंडला काय म्हणणार आपण? ध्वनी जास्त बरोबर आहे. अंडरप्ले किंवा ओव्हर ऍक्टिंग असा एक शब्द असतो की एकटा अंडरप्ले करतो आपण सांगितल्यानुसार डिरेक्टरने. अंडरप्ले म्हणजे माहिती ना काय? कमी अभिनय. ही हो बोलली होती. हा म्हणजे समजलं होतं, फक्त ते शब्दात मांडता नाही येत. म्हणजे सांगितलं असेल की तुला 100% करायचं तर तो 70, 60, 50 करतो, त्याला अंडरप्ले म्हणतात. साधारण हेच आहे अंडरप्ले. आपल्याला एखादा इमोशन आपण एक्झॅजरेटेड दाखवतो, जेव्हा डिरेक्टर आपल्याला सांगतो की हे इमोशन आपल्याला असं या टप्प्यात हवंय, तर मग ते अंडरप्ले. तर अंडरप्लेला काय बोलतात मराठीमध्ये? संयत अभिनय असं म्हणतात. संयत नाही, संयत. ओके. आणि ओव्हर ऍक्टिंगला काय म्हणतात? अतिशयोक्ती जवळ आहे, त्याला आपण म्हणू शकतो अति अभिनय. ओके. ओटीटी समोर आपलं थिएटर जे आहे आत्ताचं किंवा एकांकिका, हे कसं काय जिवंत राहील? कसं राहील जिवंत? सांग, काय केलं तर जिवंत राहील? जसं ओटीटीचे ऍडव्हर्टिजमेंट होतं तसं नाटकांचे पण झाले पाहिजे, जेणेकरून ते म्हणजे बोलतात ना एक्झिस्ट नाही होणार. एक्सटिंक्ट नाही होणार. तुला काय वाटतं की ओटीटीला आपण कशी टक्कर देणार आहे? मला वाटतं टक्कर द्यायची गरज नाहीये, कारण मराठी नाटक उत्कृष्ट आहे आणि त्याला OTT सोबत टक्कर देण्याची गरज नाही. कारण आधी जसं मराठी नाटकाची परंपरा चालत आली आहे आणि त्याच्यावरती एक टेलिव्हिजनची लाट आलेली, ज्याच्यामुळे मराठी नाटक कुठे ना कुठे कमी झालेलं बघण्यात आणि करण्यात सुद्धा. आणि आता टेलिव्हिजन जसे सगळ्यांकडे अवेलेबल झाले, सगळ्यांच्या घरी टेलिव्हिजन आले, तसेच लोक कंटाळली त्याच्याकडे की हां बघितलं आम्ही, हे टेलिव्हिजन आहे आम्हाला कळालं. तसंच आता OTT जसं सगळ्यांकडे अवेलेबल होईल तर त्याच्याशी सुद्धा कंटाळून जे जिवंत आर्ट फॉर्म आहे त्याच्याकडे वळतील. मी याचं उत्तर देतो की मला वाटतं की ओटीटीला आपण टक्कर एकाच लेवलने देऊ शकतो की ब्रॉडवेला जी नाटकं चालली आहेत, तुम्हाला कालही म्हणालो होतो की नॅशनल थिएटरची नाटकं बघा, त्याच्यानंतर ब्रॉडवेची नाटकं बघा, एक मल्टीडा नावाचं नाटक आहे ते बघा, त्याच्यानंतर वॉर हॉर्स बघा, ही नाटकं बघा. त्याच्यामध्ये ज्या लेवलचे प्रयोग चालले आहेत त्या लेवलचे प्रयोग जेव्हा आपल्याकडे इथे होतील, वॉर हॉर्समध्ये एक हॉर्सचं पपेट आहे लाईफ साईज घोडा पपेटच्या फॉर्म मध्ये ते लोक नाचवतात आणि तो घोडा आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतो. हे वॉर हॉर्स नावाचं नाटक आहे, ते बघा. जेव्हा या लेवलचे प्रयोग आपल्याकडे होतील ना, आता असाच एक प्रयोग तुम्ही केला होता बरोबर, असाच एक एक्सपेरिमेंट केला होता, त्या एक्सपेरिमेंट बद्दल आम्हाला सांगा की काय एक्सपेरिमेंट केला होता तुम्ही एकांकिकेत? तिकडे बघ. ती आमची एकांकिका होती चिनाब से रावी तक आणि ती सवाई विजेती होती. आणि आम्ही त्याच्यात अख्खी ट्रेन सेट पहिल्यांदा कोणीतरी असा प्रयोग केला असेल, अख्खी ट्रेन, आणि ती हलणारी ट्रेन होती, पुढे मागे धावती ट्रेन होती. आणि टाळ्या होऊ दे. मराठी रंगभूमीवर जोपर्यंत अशा प्रकारचे प्रयोग घडणार ना तोपर्यंत आपण ओटीटीला टक्कर देणार भावांनो, हे लक्षात ठेवायचं. काय सांग, एक्सपेरिमेंट काय होता पुढे तो? पहिली तर म्हणजे जेवढे अर्धी नाटकं बघितली आहेत त्याच्यामध्ये ट्रेन फक्त स्टॅच्यू असायचा, पण ही आमची ट्रेन पुढे मागे व्हायची, प्लस हलायची. मागचा डब्याला आग लागायची तर मागचा डबा पाठी निघून जायचा. एवढा पूर्ण प्रवास, जिवंत प्रवास दाखवण्याची हिंमत संकेत पाटील दादांनी केली आणि विनय दादा क्राऊडनी केली. त्यामुळे नेपथ्य कोणी केलं होतं? नेपथ्य देवादादांनी केलेलं, आणि देवादा अजून एक काहीतरी भन्नाट, आणि क्राऊड काहीतरी अजून एक भन्नाट लवकरच आणत आहे. आपण ओटीटीला टक्कर देऊ, पण AI ला टक्कर देणार का? कारण भविष्यात हे सगळं वाढत जाणार आहे. सो मग तुम्हाला काय वाटतं, तिथे आपण विथस्टँड होऊ शकणार का? मला वाटतं कसं? AI तर कदाचित माणसांच्या कुठल्या तरी आदेशावरतीच चालतं, पण त्या माणसाचं जे डोकं आहे ते प्रत्येकाचं युनिक आहे आणि त्या डोक्यातले थॉट्स युनिक आहेत. ते थॉट्स कोण कधी माझ्यामध्ये कॉपी नाही करू शकणार. डोंबिवलीला सर्वात पहिले सवाईची ट्रॉफी ज्याने आणून दिली तो विनय दादा, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि विनय दादाच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला संकेत दादा, आणि हे दोन माणसं की ज्यांनी ही ट्रॉफी आणण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केला, आणि त्याच्यासोबत आपले कलाकार. तर मला म्हणायचं काय प्रोसेस होती ही सवाईपर्यंत जाण्याची? कारण डोंबिवलीतले लोक किंवा जे आपले रंगकर्मी आहेत ते तिथपर्यंत पोहोचले नाहीत किंवा तिथपर्यंत जाऊन मागे आले किंवा मागे यावं लागलं. काही वेळेला स्पर्धेतनं बाहेर पडलो आपण, म्हणजे मी स्वतः बाहेर पडलोय, तर मला ते दुःख माहिती आहे. तर मग तुझी काय प्रोसेस होती आणि व्हॉट यू थिंक की तुला ते सक्सेस पर्यंत पोहोचवलं तुझ्या नाटकाने? नाही, मला जेव्हा पहिल्यांदा आम्ही कुदिराम केलं होतं त्यावेळेस तसं झालेला किस्सा की आम्ही सवाईची प्राथमिक फेरी केलेली आणि काही कारणाने आम्ही बाहेर पडलो होतो. त्यानंतरचं स्वप्न होतंच की
किमान आपण तिथपर्यंत गेलोय. तर सवयीच्या ट्रॉफीपर्यंत अगदीच जवळ जाऊन लांब येण्याचं दुःख होतं ते सगळ्यांनीच भोगलं होतं. आणि नंतर मग ज्यावेळेस संकेत दादाने एक कॉल केला की आपण असं असं पुढच्या टायमाला करूयात, त्यावेळेस तो म्हणजे आमचं बोलणं झालं तेव्हाच त्याने सांगितलेलं होतं की बघ आपलं असं अशी रचना आहे, आपल्याला असं असं करायचंय. पण मी एवढं सांगतो की मागच्या वेळचं म्हणजे जे राहिलेलं स्वप्न होतं ते मी पूर्ण करून देऊ शकतो. आणि तो तेव्हा बोललेला आणि त्यांनी ते म्हणजे करून दाखवलं. हा 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 एकांकिका स्पर्धांमध्ये कुठेतरी एक विनिंग फॉर्म्युला तयार झालाय, स्क्रिप्टचा असेल किंवा जिंकण्याचा, असं तुला वाटतं का की हा एक विनिंग फॉर्म्युला आहे एकांकिका स्पर्धांमध्ये? फॉर्म्युला तर बोलता येणार नाही, पण प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी आहे की कोणी मॉबमध्ये दिसतं, तर कोणी पात्रांमध्ये दिसतं, तर कोणी लेखनामध्ये दिसतं, तर कोणी डिरेक्शनमध्ये दिसतं. तर फॉर्म्युले खूप वेगवेगळे आहेत, तर काही सांगता येत नाही कुठूनही एकांकिका नंबरात येऊ शकते. पण आजकाल मी जितक्या बघितल्यात ना एकांकिका, त्याच्यामध्ये मॉब, रंगभूषा आणि मला असं म्हणायचं गिमिक्स याचा वापर थोडा वाढत चाललेला आहे. आणि अशा एकांकिका उजव्या ठरत आहेत तुलनेने इतर एकांकिकांच्या ज्यांच्याकडे बजेट कमी आहे. मग तुला असं वाटतं का की तुल्यबळाची स्पर्धा होत नाही, किंवा तू एक तुझं चांगलं बजेट आहे, तू चांगलं गिमिक्स केले, छान रंगभूषा केली, तू आला नंबरात पाहिजे, पण माझ्याकडे बजेट नाही, पण माझी स्टोरी चांगली, पण मी तिथे स्टँड नाही होऊ शकत, तर अशाला मी नंबरातनं बाहेर पडतो माझ्या. तर मग तुला वाटतं की त्यांच्यासाठी वेगळी कॉम्पिटिशन असावी का, की ज्यांचं बजेट कमी आहे किंवा जे विथस्टँड होऊ शकत नाही अशा लोकांसाठी एक वेगळी कॉम्पिटिशन असली पाहिजे? असं वाटत नाही मला, पण मला असं वाटतं की बिना बजेटच्या एकांकिका पण येतात. जसं की आता मध्ये एकांकिका मी बघितली होती, ती कोणती 2 वेडे असतात आणि त्यांचं लग्न होतं नंतर एंडला. कारण ती एकांकिका 2 पात्र आणि मॉब पण होत, म्हणजे मॉबची एकांकिका प्लस ही एकांकिका यांच्यामध्ये टफ असताना सुद्धा ती एकांकिका जिंकली होती. तर त्यामध्ये मला असं वाटतं की जसं तू बोलला मगाशी की नाटक जर OTT आणि नाटक, तर ती एकांकिका बघून मला माझ्या भावना जिवंत झाल्या होत्या. तर मला असं वाटतं की जर नाटक बघायचं असेल आणि मग ते नाटक जे मी बघितलं होतं तर त्या भावना जिवंत झाल्या होत्या, माझ्या तिथं जिवंत झाल्या होत्या. तर मग असं नाही की बजेट असावंच, काही गोष्टी लेखनामध्ये पण असतात आणि भावनांमध्ये पण दडलेल्या असतात. एकूण एक म्हणजे की सांगायला गेलं तर त्याचं असं आहे की प्रत्येक एकांकिकेला कंटेंट महत्वाचा असतो. अच्छा, ओके. सो मग हा कुठेतरी आरोप होतोय, तो मला दिसतोय की हा फोडला जातोय, कारण बऱ्याचदा हा आरोप होतो मोठ्या कॉलेजेसवर होतो की हा. तर मग अशा वेळेला ह्या एकांकिका एक्झाम्पल ठरतात की कॉन्टेंट वाईज वेगळे आम्ही जिंकून आलो. इथे आपल्याकडे एक ऍक्टर आलाय तुझ्या इथून ग्रो झालेला, प्लीज कम ऑन द स्टेज. चल मराठी. अरे नाही बस बस बस. अच्छा, डिरेक्टरच्या बाजूला असेल तर खाली. एकदा इंट्रो करून द्या आपल्या सगळ्या. नमस्कार, माझं नाव शुभम संतोष मुरुडकर. मी आता 2 मालिकांमध्ये कामं करतोय. एक सन मराठीवरती मी संसार माझा रेखीत आहे, त्याच्यात ईशान नावाचं कॅरेक्टर करतोय. आणि सुना येते घरात स्टार प्रवाहवरती, त्याच्यात मी रोशन नावाचं कॅरेक्टर करतोय. काय एक्सपिरियन्स होता तुझा इथून म्हणजे एकांकिकेपासून सिरियलकडे जाण्याचा, आणि काय मदत झाली क्राऊडकडून? ऍक्च्युली दादा, मला नाटकाचा असं काहीच अंदाज नव्हता, काहीच माहित नव्हतं मला. मी जस्ट एक बाहेर असा माझ्या घराच्या खाली राऊंड मारत होतो आणि मला विनय दादा भेटला. आता कुठे भेटला ते काही तर तो मला भेटला आणि मी बोललो दादा मी सिरियलमध्ये कामं करतो. मी ज्युनियर आर्टिस्ट पासून सुरुवात केली. गेली 5 वर्ष मी काम करतो इंडस्ट्रीमध्ये, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करायचो. मग 1 डे कॅरेक्टर करायला लागलो, त्यानंतर मग थोडे ट्रॅक करायला लागलो. मग जयजय स्वामी समर्थ मालिकेमध्ये मला एकदा एक ट्रॅक मिळाला चांगला, एक लीडचा. तेव्हापासून मला चांगली कामं मिळायला लागली. आणि मी असं नाही बोलत की मला जसं मी ज्युनियर पण करत होतो, मी शिकतच होतो. मी आजही शिकतोच आहे. मी त्या आज दादाकडे आलो, मी इथेही शिकतोच आहे. जसं नाटकाचं झालं तर मला खूप गोष्टी इकडनं शिकायला मिळाल्या. आज मी कुठे गेलो तरी मी हक्कानी म्हणतो की मी कुठल्याच नाटकात नव्हतो, दादाच्या कुठल्याच एकांकिकेत नव्हतो, पण मी सांगतो मी क्राऊडचा माणूस. वा, हे खरं यश आहे क्राऊडचं की इथे माणसं कनेक्टेड राहतात, इथली नाळ त्यांची कधी तुटत नाही. एकांकिकेतनं सिरियलकडे जाण्याचा राजमार्ग काय, कसं जायचं हे मुलांना तू सांगितलं. प्रामाणिकपणा, जिथे जाऊ तिथे वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला भेटणार आहे. टॅकल कसं करायचं आहे आपल्यावरती आहे. आणि त्याने ऑलरेडी सांगितलं की प्रामाणिक राहा, तुम्हाला जे काय हवं ते भेटणार आहे. एंडकडे जातोय, एंड पूर्वी आपल्याला आहे ना ऍक्टर आलेलाच आहे, तर मग त्याला वापरून घेऊया आपल्या कामासाठी. अबुराव आणि बाबुराव हे कॅरेक्टर महाराष्ट्राला माहिती,
बरोबर, सगळ्याच हास्यजत्राच्या स्किट्स मध्ये होतं किंवा वेगळ्या खूप जुना कॅरेक्टर आहे की बाबूराव असे दोन गावंढळ माणसं असतात जी भेटतात एकमेकांना आणि काही ना काही फेकत असतात एकमेकांना. हा काय बोलणार की हा माझ्या नळाला 24 तास पाणी असतं, तो बोलतो 332 दिवस पाणी असतं वगैरे, असं काहीतरी विचित्र त्यांचं चालू असतं. असे दोन कॅरेक्टर आहे. पण एक आहे तू अबुराव आहे, तू बाबूराव आहे. अबुराव जो आहे तो आत्ताच्या पिरियड मधला आहे, जो आत्ताचं मराठी एकांकिका करतोय. आणि तू आहेस, तू आजपासून 30 वर्षानंतरची मराठी एकांकिका करतोय. म्हणजे तू 2060च्या आसपासचा बाबूराव आहे. ओके, आणि तुम्ही दोघं एकमेकांना भेटलेत टाइम ट्रॅव्हल करून, तर तुम्ही काय बोलाल हे आपल्याला एक परफॉर्म करून दाखवा. आणि तर मित्रांनो, आपण आलोय 2060 मध्ये. ब्लॉगिंगची नवीनच सुरुवात आहे, तसं म्हणजे नवीन सुरुवात आहे, नवीन लोक आहेत. आपण बघूया इकडे बस स्टँड, आपण बघूया कोण आहे तिकडे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. फुकत आहे हातात घाणेरडी असतात लोक. तुमचं नाव सांगा. प्रमोद घाणेरडे. दिसतंय ते, मी बाबूराव. लांबून बोलूया, आपण दिसतोय फ्रेम मध्ये. तुम्ही इकडं कशी काय? एकांकिका बसवायले. हा, आमचं सगळं ब्लॉगिंग वरच चालते. आमचं आता सगळं ना सगळं OTT वर असते. आमचं जिवंत असते. आमचं मेलेलं नसतं हे. आमच्याकडे कसं असते माहितीये का? आमच्याकडे लोक आता फक्त टीव्हीतच दिसतात. आता टाळ्या नाही, शिट्ट्या नाही, लोकच नाही. आता फक्त आणि फक्त OTT आणि मेंबरशिप. तुमची बॉडी निर्जीव का सरजीव? सजीव आहे. मग अभिनय सजीव असा का निर्जीव? सजीव. मग ऑडियन्स सजीव असा की निर्जीव? सजीव असतंय पण आता निर्जीव झालं. आम्ही सजीव करतोय. बरं, आपण इमोशनल केले, आता थोडं कॉमेडी करूया. घाणेरडे आहेत तुम्ही, वास येते. तर तुमच्या टाइमामध्ये आर्टिस्ट तुमचं ऐकतात काय? हो, ऐकतात. आमच्या टाइमामध्ये ऐकतात. बाकी तुम्ही प्रश्न विचारा ना मला, तुम्ही लय जुनी माणसं ना. बरं, तुम्ही जे काही घाणेरडं नाव ठेवलंय स्वतःच, ते तुमच्या कर्तृत्वावर ठेवलंय की तुमचं नाव लोकांनी पाडलंय की काहीच घाणेरडे? ते काहीच बोलायला मागत नाहीत, कदाचित त्यांची मेंबरशिप संपली असावी. बरं, तुमच्या टायमामध्ये अल्कोहोल, मी तुम्हाला बोललो होतो, जेव्हा हा माणूस दिसला ना, मला तोंडावर मीठच वाटलेला. आणि जे काही तुम्ही अल्कोहोल बोलल्यावरती असं केलंय ना काहीच, लय आहे बेकार आहे काहीच. इकडे याला पहिले बाहेर काढा. सजीव गोष्टी टिकलेला बऱ्या, निर्जीव गोष्टींना आत्ताच बाहेर काढा, तरच मराठी खूप कमाल परफॉर्मन्स झालेला आहे मित्रा. आणि खरंच आहे की याने एक वाक्य घेतलं की तुमचं जिवंत आहे का मेलेलं आहे, आणि बोललं की आमचं मेलेलं आहे. तर मराठी नाटक एंटरटेनमेंट हे मरवू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मराठी नाटकाला जास्तीत जास्त गर्दी करा. एका